CSMT स्थानकात या भुयारात नेमकं काय आहे? नेमकं खाली काय दडलंय? CSMT या स्थानकाची रहस्य. काही वर्षांपूर्वी राजभवनाच्या खाली एक भुयार सापडलं आणि त्यानंतर उलगडला राजभवनाचा इतिहास. त्याच्यानंतर अगदी काही महिन्यांपूर्वी जे या रुग्णालयाच्या खाली देखील अशाच प्रकारचं एक भुयार सापडलं होतं. आता CSMT स्थानकातली रहस्य मी तुमच्या समोर मांडणार आहे, उलगडणार आहे. CSMT स्थानकात देखील अशाच प्रकारे एक भुयार आहे आणि त्या भुयाराला जाण्यासाठी एक भला मोठा दरवाजा देखील आहे. आता हेच सगळे दरवाजे पार करत मी त्या भुयारात जाणार आहे आणि नेमकं खाली काय दडलंय ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात, उलगडून पाहूयात CSMT या स्थानकाची रहस्य. हे दोन मोठे लोखंडी दरवाजे उघडल्याच्या नंतर आपण या भुयारात जाणार आहोत. या भुयारात नेमकं काय आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग माझ्यासोबत. या भुयारात आल्याच्या नंतर आपला आणि वास्तविक जगाचा संपूर्ण संपर्कच तुटतो. कारण की इथे आल्याच्या नंतर एक किर्र अशा प्रकारची शांतता आपल्या कानांमध्ये इथे. कारण हे भुयार CSMT या स्थानकाच्या अंडरग्राऊंड आहे, जमिनी खाली बनवण्यात आलेलं आहे आणि याचं कारण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण पाहताय हे ब्रिटिशकालीन भुयार आहे. ब्रिटिशांनीच CSMT स्थानक बनवलं. त्यावेळी त्याचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनल्स असं होतं. 1878 पासून ते 1888 पर्यंत या भव्य दिव्य स्थानकाचं बांधकाम सुरू होतं आणि याच स्थानकाच्या जमिनीखाली, त्याच्या बिल्डिंगच्या खाली हे भुयार आपल्याला सापडलेलं आहे. हे जे भुयार आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारे जमिनी खाली होतं, दडलेलं होतं. आता मात्र हे भुयार रंगरंगोटी करून व्यवस्थितपणे ठेवण्यात आलेलं आहे. त्याला रंगरंगोटी करून नवीन रूप देण्यात आलेलं आहे. आता हे भुयार जे आहे ते नेमकं कशासाठी होतं ते देखील आपण बघणार आहोत. आपण ज्या भुयारामध्ये आहोत त्या भुयारामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या दोन इथे तिजोऱ्या दिसत आहेत. ही एक तिजोरी आहे आणि ती एक तिजोरी आहे. महत्त्वाची तिजोरी जी आहे ती हीच आहे. या भुयारामध्ये ही तिजोरी का आहे? कारण या भुयारात त्यावेळी मध्य रेल्वेकडून जमा करण्यात आलेले सगळे पैसे हे ठेवण्यात येत होते. इथे चावी लावल्याच्या नंतर ही तिजोरी खोलली जायची आणि आतमध्ये ते पैसे ठेवले जायचे. ही तिजोरी देखील नंतरच्या काळात बांधण्यात आली. त्याच्या आधी या भुयारामध्ये इथेच या स्ट्रॉंग रूममध्ये पैसे ठेवले जायचे. आता ती पैसे ठेवण्याची सिस्टीम काय होती तर त्यावेळी GIPR होतं, म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे. ही रेल्वे आत्ता आपण तिला मध्य रेल्वे म्हणून ओळखतो. तर या ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेचं नेटवर्क जे आहे ते मुंबईपासून ते अगदी मध्य प्रदेशपर्यंत, पुढे दिल्लीपर्यंत, खाली कर्नाटकपर्यंत, तेलंगणापर्यंत, वरती अगदी गुजरातपर्यंत पसरलेलं होतं. आणि या सगळ्या राज्यांमधून रेल्वेच्या सगळ्या प्रवाशांकडून जे पैसे जमा व्हायचे ते सगळे पैसे या भुयारामध्ये, या दडलेल्या आतल्या खोलीमध्ये ठेवले जायचे. आणि ज्यावेळी सगळ्या स्टेशन्समधून पैसे जमा केले जायचे ते सगळे पैसे वेगवेगळ्या ट्रेनमधून अतिशय सुरक्षितरित्या ब्रिटिशांकडून ते मुंबईला आणले जायचे. मुंबईला आणल्यानंतर याच व्हिक्टोरिया टर्मिनल्स स्टेशनच्या खाली या जागेमध्ये हे सगळे पैसे आणून ठेवले जायचे. आता हे पैसे ठेवण्याची देखील एक पद्धत होती. पैसे हाताने कोणीही घेऊन यायचं नाही, तर त्यासाठी एक मोठी कॅश बकेट होती. आता ही जी बकेट आहे किंवा ही जी तिजोरी आहे ती प्रत्येक स्टेशनमध्ये लॉक केली जायची. लॉक केल्याच्या नंतर पहिल्या मजल्यावर म्हणजे तळमजल्यावर CSMTला तळमजल्यावर एक
व्यवस्था केली गेलेली होती. त्या ठिकाणी ती जी कॅशची जी तिजोरी आहे, पैशांची तिजोरी आहे, ती वेगवेगळ्या स्टेशनवरून आणलेली ती त्या जागेवर ठेवली जायची. त्यानंतर काही लोक हाताने गोल गोल फिरवत ती जी कॅशची जी मोठी लोखंडी तिजोरी आहे ती या लिफ्टच्या मार्फत इथे खाली आणायचे. मग इथे खाली आणल्याच्या नंतर ती अशा प्रकारे इथे मिळायची. इथे ती तिजोरी खाली उतरल्याच्या नंतर ती बाहेर काढली जायची आणि तिच्यातले जे पैसे आहेत ते पैसे देखील बाहेर काढून इथे जमा केले जायचे. अशा प्रकारे त्यावेळी बँकिंग सिस्टीम ही मोठ्या प्रमाणात नव्हती. त्यामुळेच संपूर्ण भारतातले जे रेल्वेचे पैसे होते, तिकिटातून आलेले पैसे होते, ते सगळे अशा कॅशच्या या तिजोऱ्यांमधून वेगवेगळ्या स्टेशनमधून CSMT स्थानकात आणले जायचे. तिथून या लिफ्टच्या माध्यमातून खाली उतरवले जायचे आणि जमिनीखाली बनलेल्या या रूममध्ये ते पैसे ठेवले जायचे. म्हणूनच या रूमला आतमध्ये येण्यासाठी इतक्या मोठ्या जाड लोखंडाचे दरवाजे लावण्यात आलेले होते. आता ते दरवाजे जरी कोणी फोडू शकला असला तरी देखील पुढे आल्याच्यानंतर हा देखील एक लोखंडी दरवाजा या ठिकाणी होता, जो दरवाजा तोडणं अत्यंत कठीण आहे. सध्या हा दरवाजा आपण खुला केलेला आहे, मात्र हा दरवाजा देखील इथे असायचा. पैसे तिथून आल्याच्यानंतर या दरवाजातून आतमध्ये यायचे आणि या रूममध्ये पैसे ठेवले जायचे. अशा प्रकारची सिस्टीम अनेक वर्ष सुरू होती. म्हणजे अगदी 1888 पासून जेव्हापासून CSMT स्थानक, तेव्हाचं व्हिक्टोरिया स्थानक हे सुरू झालं, त्याच्यानंतर अगदी 1970 पर्यंत ही व्यवस्था इथे सुरू होती आणि त्याचद्वारे या संपूर्ण खोलीमध्ये पैसे भरलेले असायचे. त्यानंतर हळूहळू बँकिंग सिस्टीम तयार झाली, बँकिंग सिस्टीम अद्ययावत झाली व प्रत्येक स्टेशनवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बँका आल्या. त्यामुळे त्या स्थानकातले पैसे त्या बँकांमध्ये डिपॉझिट होत गेले. पण ह्या सिस्टीमचा शेवटचा उपयोग जो आहे, या सिस्टीमचा शेवटचा वापर जो आहे तो 2002मध्ये करण्यात आला आणि 2002चा शेवटचा डब्बा हा या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. ही जी लिफ्ट आहे त्या लिफ्टचा जो शेवटचा वापर आहे तो 2002मध्ये करण्यात आला. आपण पाहता इथे NGP म्हणजेच रेल्वेच्या भाषेत नागपूर, तर सेंट्रल रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमधून 2002 साली आलेला हा शेवटचा कॅशचा डब्बा आहे. कॅशची ही तिजोरी आहे आणि ती तिजोरी आपण इकडे पाहू शकता. सुरुवातीला ही लिफ्ट जी आहे ती हाताने इथे ऑपरेट केली जायची, पण नंतर इथं याला इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवण्यात आली. आता ही लिफ्ट काम करत नाही. आपण पुन्हा बाहेर जाऊया, कारण आणखीन एक कॅश फ्लो कुठून व्हायचा, म्हणजे पैसे आणायची आणखीन एक पद्धत कुठे होती. तर ज्या ठिकाणी, ज्या जमिनीच्या खाली, ज्या ऑफिसच्या खाली ही जागा आहे, हे भुयार आहे, त्या ऑफिसच्या वरती मोठं कॅश ऑफिस होतं. मध्य रेल्वेचे सगळे पैसे जे या स्थानकात जमा व्हायचे ते अशा कॅश ऑफिसच्या माध्यमातून वरतून खाली टाकले जायचे. मग त्यावेळी सगळ्यात जास्त नाणी वापरामध्ये होती. मग 4 आणे असेल, 8 आणे असतील, 2 पैशाचं नाणं असेल, 3 पैशाचं असेल, जितकी तिकीट असेल तितकी नाणी देऊन ते तिकीट विकत घेतले जायचं. म्हणजे ती नाणी जी आहेत ती अशा प्रकारे या वरच्या या भुयारातून, छोट्या छोट्या या फनेलमधून, या भुयारातून खाली टाकली जायची. इथे वर्कर्स असायचे, कर्मचारी असायचे, ते सगळे ती नाणी जमा करायचे, पैसे जमा करायचे आणि ते पैसे एकत्रित करून आतमधल्या त्या वॉल्टमध्ये, तिजोरीमध्ये बंद करायचे. अशा प्रकारचे अजून एक या ठिकाणी आपल्याला दिसते एक भुयार आहे. असे 3 भुयार या ठिकाणी आहेत, ज्यातून वरतून कॅश ऑफिसमधून पैसे खाली टाकले जायचे, जे इथे जमा केले जायचे. तर हा एक वेगळा इतिहास हा सध्या मध्य रेल्वेचा आपल्याला दिसून येतो आहे आणि याच मध्य रेल्वेच्या इतिहासाला आपण जगासमोर आणलेला आहे. याआधी या भुयाराच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जायच्या की CSMT स्टेशनच्या खालून एक रस्ता आहे, एक भुयार आहे, जे थेट RBI बँकेमध्ये जातं, म्हणजे सेंट्रल बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जातं. पण असं कोणतेही भुयार आम्हाला सापडलं नाही. त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की या CSMT स्टेशनच्या खालून एक रस्ता आहे, तो थेट आपल्या राजभवनापर्यंत जातो, पण असाही कोणता रस्ता आम्हाला सापडला नाही. सापडलं आहे ते म्हणजे हेच भुयार, ज्या भुयारामध्ये त्या काळी पैसे ठेवले जायचे, जे अतिशय सुरक्षित ठेवले जायचे. आता मात्र या भुयाराचा उपयोग होत नाही. आता हे भुयार पूर्णतः रंगरंगोटीकडून सज्ज करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये कदाचित हे भुयार
सामान्य प्रवाशांसाठी, ज्यांना इतिहास आवडतो त्या लोकांसाठी खुलं केलं जाईल. मात्र सध्या तरी हे बाहेरच्या सगळ्या लोकांसाठी बंद आहे. केवळ ABP माझावर आपण हे भुयार पाहत आहात. अशी अनेक रहस्य आहेत, अशी अनेक गुपितं आहेत, ती अजूनही ब्रिटिशांच्या मार्फत दडवली गेलेली होती आणि आता हळूहळू ती पुढे येत आहेत. ही सगळी गुपितं हळूहळू आम्ही तुमच्यासमोर आणू. पण सध्या तरी CSMT स्थानकाच्या जमिनीच्या पोटात दडलेलं हे गुपित, हे रहस्य आम्ही तुमच्यासमोर आणलेलं आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.